नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आपला सुंदर असा चॅप्टर ज्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। ठीक आहे ना सर, हा तर पहिला चॅप्टर आहे, तुम्ही एवढा लेट का घेतला? तर बघा बेटा, सर्वात बेसिक जे आपले चॅप्टर आहे ते आहे आपलं चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3। तर सर्वात आधी तुम्हाला सुद्धा सांगून राहिलाय भाऊ, पहिले एक काम करा बेटा, तुम्ही चॅप्टर नंबर 2 बघा, त्यानंतर चॅप्टर नंबर 3 बघा आणि त्याच्यानंतर परत तुम्ही या चॅप्टर नंबर 1 ला। ठीक आहे ना, जर तुम्ही पहिलाच व्हिडिओ जर हा ओपन केला असेल तर थोडं थांबून जा बाळांनो, थांबून जा माझ्या लहान भाऊ बहिणींनो। हा व्हिडिओ तुम्ही थांबून जा आणि तुम्ही काय करा, पहिले चॅप्टर नंबर 2 कंप्लीट करा, ते पहिले शिका, त्याचे कॉन्सेप्ट जबरदस्त बनवा। त्यानंतर चॅप्टर नंबर 3 शिका बेटा। सेकंड आणि थर्ड हे दोघी चॅप्टर तुमची ज्यावेळेस पूर्ण होतील ना बेटा, त्यावेळेस तुम्ही या फर्स्ट चॅप्टर वर यायचं आहे। ठीक आहे, आले असाल तर टाटा बाय बाय सी यू। ठीक आहे, भेटूया आपण सेकंड थर्ड मध्ये, बरोबर आहे। पण जर तुम्ही सेकंड चॅप्टर पूर्ण झाला, थर्ड पूर्ण झाला, त्यांची प्रॅक्टिस करून झाली आणि मग आता आम्ही युनिट नंबर 1 वर आलेलो आहोत, जर अशी जर तुम्ही असाल ना, तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। सर स्लो का झाले हो? चला बेटा बघा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आता आपण हे सुरू करू बेटा। ठीक आहे, चला तर बघा बेटा, सर्वात आधी सर इनर्शिया म्हणजे काय सांगा ना सर आम्हाला। तर बघा बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल का रे, आता मस्त फॅन चालू आहे, जर सध्या इकडे बाहेर फॅन बंद आहे आपला, पण फॅन तुमचा घरातला चालू आहे। जर समजा तुम्ही फॅनचं बटन बंद केलं तर लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो फॅन लगेच स्टॉप होतो का बेटा आपला? लगेच धाडकन स्टॉप होतो का? नाही 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 नाही, फॅन पहिले हळू 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 होतो, मग कुठे जाऊन तो स्टॉप होतो, बरोबर आहे। असं का होतं? किंवा आपण काय करतो, सायकलवर समजा जातो, सायकलवरचे पॅडल मारतो 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 पॅडल मारतो, चाललो चाललो चाललो। मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही पॅडल मारणं थांबवतात, ज्या वेळेस तुम्ही पॅडल मारणं थांबवतात, तर त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला तुमची सायकल स्टॉप होऊन जाते का डायरेक्टली? थोडंसं पॅडल मारणं थांबवलं की ढाळ अलग तुमची सायकल स्टॉप होते का बेटा? नाही बेटा, असं स्टॉप होत नाही। किंवा तुम्ही समजा एक बॉल घेतला, असा हळूच टाकला, बॉल असा हळूच टाकला, ठीक आहे ना, बॉल जातो जातो जातो, मग हळूहळू होतो 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 होतो, मग हळूच थांबतो। असं का होतं बेटा? तर सिंपलशी गोष्ट याच्या मागे आहे बेटा तुमचा इनर्शिया। काय बेटा? इनर्शिया म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पंखा बंद केला तर त्याच्यामध्ये जेवढी पण काही एनर्जी असते ना, जी एनर्जी स्टोअर करून ठेवली असते ना, तो हळूहळू हळूहळू का होते, मोशन त्याची कमी कमी होते कमी कमी होते, मग तो स्टॉप होतो। म्हणजे काय, इन शॉर्ट मला असं म्हणायचं बेटा की न्यूटन भाऊंचा पहिला जो लॉ होता आपला, लॉ ऑफ इनर्शिया, तो हे सांगत होता की जर समजा एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्येच राहते, मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहते, कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर कोणता एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत। आणि याच्या मागे कारण असं बेटा आपलं इनर्शिया, याच्या मागचं कारण असं बेटा आपलं इनर्शिया। म्हणजे पंखा बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा इनर्शिया असेल ना, तेवढा तो फिरेल 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 आणि नंतर काय होऊन जाईल, एअरच्या फ्रिक्शनमुळे तो बंद होऊन जाईल। तर सायकलचं पेडल आपण मारणं थांबवलं की सायकल चालेल 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 आणि एकदा त्याचा इनर्शिया संपला की ती काय होऊन जाईल, आपली स्टॉप होऊन जाईल। तसंच बेटा, आपण एखादा बॉल फेकला तर बॉल जाईल 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 जाईल, एक पर्टिक्युलर टाइम आला की तो थांबून जाईल डायरेक्टली। तर तो कुठपर्यंत जात राहील, जोपर्यंत त्याच्यामध्ये इनर्शिया असेल। काय असेल? इनर्शिया असेल। आला बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, तर आता आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा आपला मोठा भाऊ आहे, कोणाचा? सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा बेटा। ठीक आहे ना, म्हणजे बघा, तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये शिकला असाल, सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, एक्स बार, वाय बार, A1 A2, Y1 Y2, A3 Y3, ठीक आहे, जे पण काही शिकले असाल, ठीक आहे ना, या सर्वांचा मोठा भाऊ तुमच्या भेटीला आलेला आहे, ज्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये भरपूर सारे फॉर्म्युलेज आहे आणि त्यानंतर आधारित त्याच्यावर न्यूमेरिकल्स आहे। जसं तुम्ही बघा, आय सेक्शन, टी सेक्शन, चॅनल सेक्शन, अँगल सेक्शन काढायचे, नंतर समजा रेक्टँगल वर त्रिकोण, रेक्टँगल मधून गोल वजा करा, रेक्टँगल मधून सर्कल वजा करा, सर्कल मधून रेक्टँगल, काही पण। तर अशा संपूर्ण कंपोजिट सेक्शनचे तुम्हाला आता मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मध्ये काढायचा आहे। ठीक आहे ना, तर सुरुवात करायची? हो सर, करा सर, नक्कीच। ओके बेटा, डन। तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, याची डेफिनेशन काय आहे। ठीक आहे ना, आणि तुम्हाला सांगतो रे, आयएमपी थिअरीचे 3 क्वेश्चन भाऊ, 3च क्वेश्चन याच्यामधून विचारले जातात। पहिला म्हणजे डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया। बघा बेटा, एक्झाम मध्ये याचे फक्त 3च प्रश्न विचारले जातील, बस फक्त 3च प्रश्न। आणि चौथा ऑरला, चौथा काय माहिती का तुम्हाला? बघा, थिअरीचे म्हणतोय आम्ही, फक्त थिअरीची गोष्ट करतोय। म्हणजे जर समजा तुम्हाला सांगितलं की थिअरीचे क्वेश्चन किती येतील, या मोमेंट ऑफ इनर्शियाची थिअरी किती मार्काला येईल, तर याची थिअरी फक्त येते 2 मार्काला।
मग काय येऊ शकतात सर? तर 4च प्रश्न सांगेल थिअरीचे. त्या 4 पैकी एक 100% तुमच्या परीक्षेत तुम्हाला येणार म्हणजे येणार, ही माझी गॅरंटी बेटा. तर पहिला प्रश्न डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. दुसरा प्रश्न डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. तिसरा प्रश्न स्टेट पॅरलल ऍक्सिस थेरम. हा खूप जास्त IMP. स्टेट पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि चौथी गोष्ट येऊ शकते की पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, याच्यासाठी फॉर्म्युला काय, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, सेमी सर्कलसाठी फॉर्म्युला काय, असं कोणासाठी एखाद्याचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या 4च गोष्टी बेटा, बस. या 4 पेक्षा कोणताही एक 5वा प्रश्न तुमचा थिअरी म्हणून येणार आणि ही गॅरंटी बेटा आपली. ठीक आहे, चला. तर पहिला प्रश्न तुमचा आहे बेटा डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय आहे? ठीक आहे, मग बघायची का? हो सर, बघा ना सर, आम्हाला खूप आवडते. ओके बेटा, बघा. तर सर्वात आधी पहिले मी एक काम करतो बेटा, रिलेशन तयार करतो आणि रिलेशन नंतर मग डेफिनेशन बनवतो. चालेल ना? कारण डेफिनेशन रट्टा मारली ना तर लगेच विसरून जाल, पण बनवता आली ना तर मजा येऊन जाईल. ठीक आहे, चला. तर मी एक काम केलं बेटा, मी पहिले एक्स आणि वाय ऍक्सिस काढून घेतो. ही माझी आहे वाय ऍक्सिस आणि ही बेटा माझी एक्स ऍक्सिस. बरोबर आहे का? हो सर, बरोबर आहे सर. ओके बेटा, चला ठीक आहे. हा काय बेटा एक सेक्शन घेतला मी. काय घेतला? एक सेक्शन घेतला. सिंपलची गोष्ट. ठीक आहे ना? चला असो. आता हा कंपोजिट सेक्शन, मला सांग, हा रेग्युलर सेक्शन आहे का? हा रेग्युलर सेक्शन आहे का? हा रेक्टँगल आहे का? नाही. हा सर्कल आहे का? नाही. हा समजा ट्रायंगल आहे का? नाही. मग हा काय आहे? काहीतरी वेगळाच आहे सर तू. हा बेटा इरेग्युलर सेक्शन आहे. हा काय बेटा आपला इरेग्युलर सेक्शन. मग आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. तर वेगवेगळ्या एरियामध्ये हा तुटलेला आहे. वेगवेगळ्या एरियामध्ये हा तुटला आहे. ठीक आहे, म्हणजे जर समजा आपण या ठिकाणी जर मी असा सेक्शन काढला असता, आता बघा या ठिकाणी काय झालं बेटा, वेगवेगळे कंपोजिट सेक्शन आलाय. म्हणजे याचा काहीतरी वेगळा सेक्शन, हा काहीतरी वेगळा सेक्शन आहे, हा काहीतरी वेगळा सेक्शन आहे, हा काहीतरी वेगळा सेक्शन आहे, म्हणजे वेगवेगळे सेक्शन आहे. तर अशाच पद्धतीने एक छोटीशी डायग्राम मी काढतो. आता इथून त्याच्या सेंटर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे बेटा, याला म्हणता आपण एक्स. याला आपण काय म्हणतो बेटा? एक्स. बघा, वाय पासून तर या बॉडीच्या सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे ना, याला म्हणतात बेटा आपण एक्स. याला आपण काय म्हणतो बेटा? एक्स. वाय पासून याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स, याला म्हणतो आपण एक्स. आणि एक्स पासून या सेंटर पर्यंत डिस्टन्स जे आहे ना, याला म्हणतात बेटा आपण वाय. याला आपण काय म्हणता? वाय. याला आपण काय म्हणता? वाय. द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? सिंपलशी गोष्ट. जर तुम्हाला IXX काढायचं असेल, IXX म्हणजे काय बेटा? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. आठवतं का? हे तुम्हाला सेंट्रॉइडला पण होतं भाऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस. अबाउट एक्स ऍक्सिस. ठीक आहे ना? चला असो. तर ठीक आहे ना मग. तर याचा फॉर्म्युला असतो बेटा IXX इज इक्वल टू AY². काय असतो बेटा? IXX इज इक्वल टू AY². आणि त्यासोबतच दुसरा जो असतो ना, तो असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस बेटा. अबाउट YY ऍक्सिस. चला ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला असतो बेटा सुंदरसा IYY इज इक्वल टू AX². या ठिकाणी तुम्ही समेशनचं चिन्ह पण लावू शकता. समेशन. आता हे समेशन म्हणजे काय तर सांगतो बेटा, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ना? चला असो. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस जर तुम्हाला विचारलं असेल तर काय म्हणायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाईन ऍज. बेटा मला सांगा आता, एरिया आणि हा आहे बेटा आपला वाय, यांच्यामध्ये जे साईन आहे बेटा, या साईन मध्ये कोणतं साईन बेटा सांगा बरं? हे बेटा आपलं प्रोडक्टचं साईन आहे. हे काय आपलं गुणाकाराचं साईन आहे. कोणतं साईन बेटा? प्रोडक्ट. याला काय म्हणतात? प्रोडक्टचं साईन. काय म्हणतात? गुणाकाराचं साईन. याला म्हणतात बेटा अल्जेब्रिक सम. याला आपण काय म्हणतात? अल्जेब्रिक सम म्हणतात बेटा आपण याला. हे जे समेशनचं साईन असतं ना, समेशन, याला म्हणतात बेटा अल्जेब्रिक सम. बरोबर आहे? चला, याला म्हणतात बेटा इक्वल टू. माहिती ना? हे तर माहिती सर, हे काल लिहून देता सर, काही सांगता का सर? आणि हा बेटा आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, याला म्हणतात IXX. आता वाय म्हणजे काय बेटा? वाय म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस किंवा डिस्टन्स ऑफ सेक्शन फ्रॉम द ऍक्सिस. डिस्टन्स ऑफ सेक्शन, या सेक्शनचं डिस्टन्स कुठून? ऍक्सिस पासून. ठीक आहे, चला मग कसं लिहाल तर? आणि हे पण तेच बेटा,
याला म्हणतात अल्जेब्रिक सम, याच्यामध्ये काय आपला गुणाकाराचा साइन आहे, काय आपला गुणाकाराचा साइन आहे, प्रोडक्टचा साइन बेटा. चला, तर तुम्हाला कोणती डेफिनेशन आवडते हे तुमच्यावर डिपेंड आहे बेटा. मी दोघी डेफिनेशन तुम्हाला लिहून देणार आहे, दोघी डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देणार आहे. तर डेफिनेशन वन बघा बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया of the section is defined as the product of, सर्वात पहिले काय, the product of, गुणाकार ऑफ, कोणाकोणाचा गुणाकार आहे, the product of algebraic summation of area and the distance from the axis. बघा मी लिहितोय, moment of inertia of the section is defined as बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन इज डिफाइंड ॲज, सर्वात पहिले मला काय दिसला, प्रोडक्ट, दोघांचा काय हा गुणाकार आहे, द प्रोडक्ट ऑफ काय, गुणाकार ऑफ. आता कोणाकोणाचा गुणाकार, द प्रोडक्ट ऑफ, कोणाकोणाचा गुणाकार बेटा, बघा, समेशन ऑफ, बघा, अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ दॅट सेक्शन, प्रोडक्ट ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ द सेक्शन, म्हणजे त्या सेक्शनचा अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड बघा, हे तर झालं, पहिलं झालं आपलं अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड, आणि या वायचा काय बेटा, स्क्वेअर आहे, वायचा काय बेटा आपला स्क्वेअर आहे, आणि वाय म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस, आणि हे काय आपला स्क्वेअर, हा काय बेटा आपला स्क्वेअर आहे. चला ठीक आहे, डन. हा बघा बेटा, सर्वात पहिले प्रोडक्ट ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड the square of the distance from axis and square of the distance from axis. आवडली का डेफिनेशन? नाही सर आम्हाला नाही आवडली सर, आम्हाला नाही आवडली सर, बोगस आहे सर, थर्ड क्लास आहे सर एकदम. अरे बेटा बघा, तुम्हाला काय करायचंय, पहिले Ixx इज इक्वल टू समेशन ऑफ ay स्क्वेअर हे लिहून टाकायचंय. मग बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट सेक्शन इज डिफाइंड ॲज, बघा, इट्स डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ एरिया ऑफ द सेक्शन अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. बस एवढं तुम्हाला लिहून टाकायचंय. मस्त आहे का? हो सर. आणि बघा बेटा, त्या ही डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस हे नाव टाकायचंय, हा फॉर्म्युला लिहायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस हे नाव टाकायचंय, हा फॉर्म्युला लिहायचा बेटा. तेव्हाच तुम्हाला टोटल 2 मार्क मिळतील. म्हणजे जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया, तर सर्वात आधी काय करायचं, डेफिनेशन लिहायची. बघा, डेफिनेशन लिहिली की त्यानंतर हा पूर्ण पॉईंट लिहायचा, हे नाही बी लिहिलं तरी सुद्धा चालेल, फक्त फॉर्म्युला हा पूर्ण पॉईंट तुम्हाला लिहावा लागेल बेटा. तेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. डायग्राम काढली तर एकदम बेस्ट बेटा, डायग्राम काढली तर तो चेकर खुश होऊन जाईल तुमच्यावर. ठीक आहे ना. आता सर दुसरी डेफिनेशन सांगा सर, ही आम्हाला काही पटली नाही सर, दुसरी याच्यापेक्षा मस्त आहे, तुम्हाला खूप आवडेल बेटा, गॅरंटी आपली. आणि ज्यावेळेस मी गॅरंटी देतो ना, त्या सर्व गोष्टी थक्क राहून जातात बेटा, असं आहे. दुसरी डेफिनेशन, दुसरी मस्त आहे, सम ऑफ, बघा, सम ऑफ सेकंड मोमेंट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन. मस्त आहे ना, हे मस्त आहे सर. हा बघा बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया of the section हे तर कॉमन येणार आहे, हे डेफिनेशनचा पार्टच नाही. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन इज डिफाइंड ॲज, हे तर जनरल येणार आहे, इज डिफाइंड ॲज सेकंड मोमेंट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन, विषय क्लोज झाला. सेकंड मोमेंट ऑफ एरिया ऑफ द सेक्शन, झाली डेफिनेशन. सर ही आवडली सर आम्हाला, ही बस ताई सर, सेकंड मोमेंट ऑफ एरिया. ठीक आहे ना, ही डेफिनेशन मस्त आहे सर, ही आम्हाला आवडली सर. ठीक आहे ना. बघा, ही लिहा किंवा दोघी लिहा,
काही पण करा. तर तुम्हाला आय होप सो तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन प्रॉपर पद्धतीने कळाली वगैरे असेल, प्रॉपर पद्धतीने कळाली असेल. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन इज डिफाईन ॲज द समेशन ऑफ किंवा काय द सम ऑफ सेकंड मोमेंट ऑफ ऑल द एलिमेंटरी एरियाज. म्हणजेच बघा बेटा, द सेकंड मोमेंट ऑफ ऑल द एलिमेंटरी एरियाज, द सेकंड मोमेंट ऑफ ऑल द एलिमेंटरी एरियाज, म्हणजे सर्वचे सर्व सेकंड मोमेंट ऑफ जेवढे पण एरिया असेल ना, सर्वांची ऍडिशन करायची. हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल तुम्हाला सर्व काही क्लिअर वगैरे झालं असावं. तर आता आपण जाऊया पुढे. तर पुढे बेटा आपलं रेडियस ऑफ गायरेशन. बघा, दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न. मागचा आला डेफिनेशन, आता हा झाला बेटा आपला दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन, रेडियस ऑफ गायरेशन. तर हे रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? ओके बेटा, डन. पहिले मराठीत कॉन्सेप्ट सांगतो, नंतर तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगेल. 2 मिनिटं. ठीक आहे. चला, हा दिला आपली वाय ऍक्सिस, ही झाली आपली एक्स ऍक्सिस. ठीक आहे, डन सर. हा झाला आपला सेक्शन. आता विषय असा आहे की बघा बेटा, बघा बेटा, हा जो आपला समजा सेक्शन आहे, या सेक्शनचा असा एरिया की ज्या एरियावर संपूर्ण बॉडीचा एरिया कॉन्सन्ट्रेट होतोय. बघा, या बॉडीचा असा छोटासा एरिया, म्हणजे एक असा पर्टिक्युलर पार्ट समजा, असा हा पर्टिक्युलर असा एरियाचा पार्ट की ज्या पार्टवर या संपूर्ण बॉडीचा एरिया कॉन्सन्ट्रेट होतोय, किंवा संपूर्ण बॉडीचा एरिया त्या ठिकाणी काय होतोय? कॉन्सन्ट्रेट होतोय. त्या ठिकाणी काय होतं? आपला कॉन्सन्ट्रेट होतोय. त्या लक्षात तुम्हाला बघा, म्हणजे एखाद्या सेक्शनचा असा एखादा पार्ट की ज्या पार्टवर या संपूर्ण बॉडीचा एरिया काय होतोय? सर्व इथं येतोय. येतंय का लक्षात तुम्हाला? संपूर्ण बॉडीचा एरिया एकाच ठिकाणी काय होतोय? कॉन्सन्ट्रेट होतोय. ठीक आहे, पण याच्या मागे एक छोटीशी कंडिशन आहे बेटा, की त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज व्हायला नको. बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. बघा बेटा, मी डेफिनेशन लिहितो याची. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. बघा रे भाऊ, डेफिनेशन बघा रे भाऊ. ठीक आहे. चला, तर डेफिनेशन तुम्हाला काय सांगते? लक्षपूर्वक ऐका. मला सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. Radius of gyration is defined as बघा, आता सिंपलची गोष्ट, असं एखादं डिस्टन्स की ज्यावर तो एरिया ऍक्ट होतो. बघा, द डिस्टन्स ऑफ area of the section at which whole area or entire area is supposed to be concentrated. Without changing moment of inertia, without changing their moment of inertia, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाल्याशिवाय असं एखादं डिस्टन्स की ज्या डिस्टन्सवर एखादा पर्टिक्युलर एरिया आहे. बघा, असं एखादं डिस्टन्स की ज्या डिस्टन्सवर एखादा एरिया आहे आणि या एरियावर संपूर्ण आपला मोमेंट ऑफ इनर्शिया, संपूर्ण आपला एरिया काय होतो बेटा? ऍक्ट होतोय. विदाउट चेंजिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना. समजलं बेटा? रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइन्ड एज द डिस्टन्स ऑफ एरिया. म्हणजे बघा, डिस्टन्स ऑफ द एरिया ऑफ द सेक्शन ऍट विच, म्हणजे असं एखादं डिस्टन्स त्या सेक्शनवर जो एरिया आहे त्या एरियावर संपूर्ण एरिया काय होतोय? ऍक्ट होतोय, पण त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही बेटा. तर याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशनचे 2 फॉर्म्युले बेटा. ठीक आहे, 2 फॉर्म्युले. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एक्स ऍक्सिस अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट वाय ऍक्सिस. के एक्स अँड के वाय. तर सिंपलची गोष्ट आहे, के एक्स का पहिली गोष्ट, के चा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ आय अपॉन ए.
के म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन बेटा. के म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. तर याचा फॉर्म्युला बेटा अंडर रूट ऑफ आय अपॉन ए, अंडर रूट ऑफ आय अपॉन ए. मग अंडर रूट ऑफ आय अपॉन ए का, तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ए म्हणजे एरिया ऑफ द सेक्शन, एरिया ऑफ द सेक्शन. चला मग का सर, के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय अपॉन ए का, मग के एक्स एक्स इज इक्वल टू काय येईल, के एक्स एक्स. सिंपलशी गोष्ट, इथे फक्त आय होता का म्हणून इथं के होता, आता इथं के एक्स एक्स आहे का, मग इथं आय एक्स एक्स लावून जाईन सर. सोपं सोपं सोपं, आलं बेटा लक्षात. बघा तर के चा फॉर्म्युला होता अंडर रूट ऑफ नुसता आय अपॉन ए, तर के एक्स एक्स चा फॉर्म्युला काय असेल, अंडर रूट ऑफ आय एक्स एक्स अपॉन ए. तर के वाय वाय चा फॉर्म्युला काय असेल बेटा आपला, बोला बोला बोला, अंडर रूट ऑफ आय वाय वाय अपॉन ए बेटा, बस आय वाय वाय अपॉन ए. बघा अंडर रूट ऑफ आय एक्स एक्स अपॉन ए, अंडर रूट ऑफ आय वाय वाय अपॉन ए. तर अशा पद्धतीने आपला के एक्स एक्स आणि के वाय वाय चा फॉर्म्युला असणार आहे, असणार आहे. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना. तर हे होतं बेटा आपलं रेडियस ऑफ गायरेशन, हे होतं बेटा आपलं रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, चला. तर पुढे सर्वात इम्पॉर्टंट बेटा, सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. पुढे काय आपल्या बेटा, पॅरलल ऍक्सिस थेरम. तर पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय हे सुद्धा बघून घेऊ, हे थोडं महत्वाचं बेटा, हे थोडं महत्वाचं आहे. तर बघा आता समजा मी ऍक्सिस काढतो पुन्हा, ही आहे एक्स ऍक्सिस, ही आहे बेटा आपली वाय ऍक्सिस. ठीक आहे, चला असो. आता सिंपल, अरे नाही एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसची गरज नाही. आता आपल्याला काढायचं बेटा पॅरलल ऍक्सिस थेरम आहे ना. हा सेक्शन आहे आपला आणि ही एक कोणती पण ऍक्सिस आहे एबी, या ऍक्सिसचं नाव येतं बेटा मी एबी ऍक्सिस, काय नाव येतं बेटा एबी ऍक्सिस. आणि याची जी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे बेटा, सेंट्रॉइडल काय, याची सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे जी ऍक्सिस याच्या सीजी मधून पास होते, याच्या सेंट्रॉइड मधून जी पास होते बेटा याला म्हणतात आपण सीजी, याला काय म्हणतो सीजी. तर या सीजी मधून जी ऍक्सिस पास होते बेटा याला म्हणतात सेंट्रॉइडल ऍक्सिस, याला आपण काय म्हणतात सेंट्रॉइडल ऍक्सिस. आणि याला काय म्हणतात कोणती पॅरलल ऍक्सिस, याला म्हणतात आपण पॅरलल ऍक्सिस, कोणती पण. ही सेंट्रॉइडल ऍक्सिस लागायची पाहिजे, पॅरलल पाहिजे. कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. बघा ही सेंट्रॉइडल ऍक्सिस उभी ना, तर याला पॅरलल आपली ही ऍक्सिस पाहिजे, याला पॅरलल ही पाहिजे, याला पॅरलल ही पाहिजे. ठीक आहे, चला असो. तर बघा सिंपल सिंपलशी गोष्ट आहे. तर हा एक गोष्ट सांगतो, या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून तर या पॅरलल ऍक्सिस पर्यंत या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं ना याला म्हणतो आपण एच, याला आपण काय म्हणतो बेटा एच. एच म्हणजे काय बेटा, द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. ठीक आहे ना, द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. बघा आता थोडं समजून घ्या. एक तुम्हाला पहिले मी फॉर्म्युला सांगतो, त्या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन बनवू, कारण फॉर्म्युला पाठ करणं सोपं आहे, डेफिनेशन पाठ करणं सोपं नाहीये भाऊ. चला बोला बोला बोला, माझ्या मागे बोला बेटा. आय ए बी म्हणजे जर समजा आपल्याला या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल, आपल्याला या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल एबी ऍक्सिसवर. कोणत्या ऍक्सिसवर, एबी ऍक्सिसवर. जनरली मोमेंट ऑफ इनर्शिया काढता सेंट्रॉइडल ऍक्सिसवर, जनरली मोमेंट ऑफ इनर्शिया काढता सेंट्रॉइडल ऍक्सिसवर. पण कधी कधी ते स्वतःहून सांगता की बाबा नो, मोमेंट ऑफ इनर्शिया एका दुसऱ्या एका ऍक्सिसवर काढा, दुसरा एखाद्या ऍक्सिसवर काढा. म्हणजे त्यांनी सांगितलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया काढा या एबी वर, मोमेंट ऑफ इनर्शिया काढा एखाद्या एबी वर. ठीक आहे, मग अशा कंडिशनला आपण एक फॉर्म्युला यूज करतो बेटा, त्याचं नाव आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. तो आहे आपला आय जी प्लस ए एच स्क्वेअर. तो फॉर्म्युला काय बेटा आपला आय जी प्लस ए एच स्क्वेअर. फॉर्म्युला आहे आय ए बी इज इक्वल टू, म्हणजे एबी वर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं का आपल्याला, हा याचा फॉर्म्युला आहे आय जी. आय जी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेंट्रॉइडल ऍक्सिस, म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस वर काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एरिया म्हणजे एरिया ऑफ द सेक्शन, या सेक्शनचा एरिया इंटू एच चा स्क्वेअर. एच म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. चला हा झाला बेटा आपला फॉर्म्युला, हा झाला बेटा आपला फॉर्म्युला. ठीक आहे ना, मग सर फॉर्म्युला तर झाला, पण या सर्वांची मिनिंग बघून घ्या बेटा, या सर्वांची मिनिंग बघून घ्या. आय ए बी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस, अबाउट एनी ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस म्हणजे काय आपला आय ए बी, याला इज इक्वल टू म्हणता. आय जी म्हणजे काय बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. आयजी म्हणजे काय बेटा, बोला बोला बोला. आयजी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. आयजी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. ठीक आहे, चला याला प्लस म्हणतात, किंवा सम म्हणतात. ठीक आहे, ए म्हणजे एरिया ऑफ द सेक्शन, एरिया ऑफ
that section. एरिया ऑफ दॅट सेक्शन. ठीक आहे, याला स्क्वेअर म्हणतात, माहिती ना, हे तर माहिती जरा मला. आणि याला म्हणतात बेटा डिस्टन्स फ्रॉम टू ऍक्सिस, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस बेटा. म्हणजे कसं माहिती का, फॉर्म्युला लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक तुम्ही डेफिनेशन बनवू शकाल. डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. बघा आता सर्वांचा अर्थ समजला बेटा. आय ए बी म्हणजे काय, अशी एखादी पॅरलल ऍक्सिस की ज्या पॅरलल ऍक्सिसवर आपल्याला या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. ठीक आहे ना. चला याला म्हणतात इज इक्वल टू, याला आता इज डिफाइनेट किंवा इज इक्वल टू किंवा डिफाइंड ऍज, चालेल ना. चला याला म्हणतात बेटा सम. आय जी म्हणजे काय बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. ठीक आहे ना. ए म्हणजे एरिया ऑफ दॅट सेक्शन, ए म्हणजे काय, एरिया ऑफ दॅट सेक्शन. एच, एच म्हणजे काय बेटा, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, दोन ऍक्सिस, दोन आहे बघा, ही एक पॅरलल ऍक्सिस ए बी आणि ही झाली आपली सेंट्रोइडल ऍक्सिस, ही मधलीवाली सेंट्रोइडल ऍक्सिस बेटा. या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे बेटा एच. आणि त्यानंतर हा आपला स्क्वेअर आहे. ठीक आहे ना. चला डेफिनेशन बनवायची. मी डेफिनेशन तुम्हाला 3 वेळा सांगेल, 3 वेळा सांगेल डायरेक्टली. ठीक आहे, चला बघा. बघू, parallel axis theorem state that, parallel axis theorem state that moment of inertia about any axis, moment of inertia about any axis is equal to the sum of, is equal to the sum of moment of inertia about centroidal axis, moment of inertia about centroidal axis and the product of, हा प्रोडक्ट राहिला रे आपला, अँड द प्रोडक्ट राहिला, हा मल्टिप्लाय ना, याचं दोघांवर साइन असतं ना, हे असतं बेटा आपलं प्रोडक्ट. and the product of area of that section and square of the distance between two axes, and the square of the distance between two axes. Parallel axis theorem state that moment of inertia about any axis is equal to the sum of moment of inertia of that section about centroidal axis and the product of area of that section and square of the distance between two axes, पुन्हा एकदा लास्ट वेळा. Parallel axis theorem state that moment of inertia about any axis is equal to the sum of moment of inertia about centroidal axis and the product of area of that section and square of the distance between two axes. बघा बेटा, फक्त काय करायचंय, याला पद्धतशीर फक्त मांडायचंय. तर मी आता याला मांडतोय बेटा, थोडं लक्ष बेटा. याला मी आता मांडणार आहे साध्या सोप्या भाषेमध्ये. मांडू का? हो ना. लॉ, पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणतो होता बघा. पॅरलल थोडा मोठा देण वाटतंय ना, बनवणं सोपं आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम स्टेट दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं पाठ करायला किती वेळ लागेल डायरेक्टली, पण बनवणं किती सोपं बेटा. समजलं ना तुम्हाला, बनवणं खूप सोपं बेटा, पण हे पाठ करायला बापरे बाप डायरेक्ट नाके नवीन जाते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ any section is equal to the sum of moment of inertia of the section, moment of IG म्हणजे का, moment of inertia of about centroidal axis and he झालं आपला आयची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस and the product of area of that section जास्त मोठा आहे का हो सर, and square of the distance between two axes, square of the distance between two axes.
बिटवीन टू ऍक्सिस. तिकडे जाणार आहे बिटवीन, काय लिहिलं तुम्ही? बिटवीन टू ऍक्सिस. झाला. मस्त आहे का पॅरलल ऍक्सिस थेरम? आवडला का? चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा होता बेटा आपला पॅरलल ऍक्सिस थेरम. हा होता बेटा आपला पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा वाटलं थोडंसं बाहेर सरकून जातो. बघा समजलं पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा सिंपलची गोष्ट, जर तुम्हाला परीक्षेत आला ना हा व्हेरी व्हेरी आयएमपी, व्हेरी 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 आयएमपी डायरेक्टली, ठीक आहे ना. डायग्राम काढायची, पहिले डेफिनेशन, पहिले बघा पहिले खाली फॉर्म्युला लिहायचा, मस्त डेफिनेशन लिहून घ्यायची, प्रत्येकाची मिनिंग लिहून टाकायची खालती. आय बी म्हणजे काय, आय जी म्हणजे काय, ए म्हणजे काय, एच म्हणजे काय, सर्वांची मिनिंग लिहिलं ना त्याला थोडं मस्त मस्त वाटतं, त्याला थोडं मस्त मस्त वाटतं, ठीक आहे ना. चला असो. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल की पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे नेमकं काय असतो, ठीक आहे. चलो तर आता आपण जाऊया पुढे. बघा बेटा आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे नेमकं काय असतं बघायचं ना. हो सर बघायचं सर. बघा बेटा सिंपलची गोष्ट, हे पण असं काही जास्त काही महत्वाचं नाही, एवढं नाही बी गेलं सोडून बी चालेल, पण फक्त समजून घ्या, कॉन्सेप्ट सांगतो बेटा बस, जास्त काही महत्वाचं नाहीये, ठीक आहे. जर समजा एखादा सेक्शन आहे, या सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया ही झाली आपली एक्स ऍक्सिस आणि ही झाली आपली वाय ऍक्सिस, ही झाली आपली वाय ऍक्सिस, बरोबर आहे. तर एक्स ऍक्सिसला आपण काढला बेटा आय एक्स एक्स, आपण काढला बेटा आय एक्स एक्स, आणि वाय ऍक्सिसला आपण काढला बेटा आय वाय वाय, बरोबर आहे ना. चला असो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या दोन ऍक्सिस आहे ना, या दोन ऍक्सिस ज्या आहे ना या काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. तर या दोघांना परपेंडिक्युलर असेल अजून एक आपली तिसरे ऍक्सिस ज्याचं नाव आहे झेड ऍक्सिस. त्याचं नाव काय बेटा आपलं झेड ऍक्सिस, ठीक आहे ना. तर या झेड ऍक्सिसवर जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढला जाईल म्हणे त्याला म्हणतो आपण आय झेड, त्याला आपण काय म्हणतो आय झेड झेड, त्याला आपण काय म्हणतो आय झेड झेड, ठीक आहे. म्हणजे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय या दोघांना जो परपेंडिक्युलर आहे याला म्हणतो आपण आय झेड झेड, ठीक आहे ना. मग सर हा कसा काढतात? हा काढता बेटा या दोघांची ऍडिशन करून, मग कसं सर? तर आय झेड झेड इज इक्वल टू, यालाच आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतात, याला आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतात. तर याला असतो आपला आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, ठीक आहे ना. चला असतो. तर हे जास्त काही एकदम मोठी गोष्ट नाहीये, जर तुम्हाला डेफिनेशन पाठच करायची असेल तर तुम्ही लिहू शकता, नो प्रॉब्लेम बेटा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. म्हणजे आय एक्स एक्स अँड आय वाय वाय, आय एक्स एक्स अँड आय वाय वाय तुम्हाला त्या नोट्स मध्ये मिळून जाईल, नोट्स मध्ये डेफिनेशन तुम्हाला मिळून जाईल, पण तो तुम्हाला तोंडी सांगून देतो. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय या दोन म्युच्युअल परपेंडिक्युलर डायरेक्शनवर काय बेटा दोन ऍक्सिस आहे, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय हे काय बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिस, बरोबर आहे. बट आय झेड झेड म्हणजे काय, त्याच पॉइंटला एकाच पॉइंटला मीट होणारा या दोघांना परपेंडिक्युलर असलेल्या ऍक्सिसवर जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची म्हटली तर याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस, याला आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. म्हणजे याला म्हणतो आय झेड आणि आय झेड झेडलाच आपण काय म्हणतो पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे ना. हे इतकं काही जास्त महत्वाचं नाहीये, ठीक आहे ना. फक्त लक्ष ठेवा की एकाच पॉइंट मधून आय एक्स एक्स आणि आय वाय दोघी जण पास होत आहे, एक्स आणि वाय दोघी जण पास होत आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्स पण पास होतोय, वाय पण पास होतोय, आणि या दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला परपेंडिक्युलर असणारा हा असेल आपला झेड, आणि या झेड ऍक्सिसचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याला म्हणतो आपण आय झेड झेड, आणि यालाच फाइंड आउट करणे याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि हा कसा कॅल्क्युलेट करता? सिंपल, आय एक्स एक्स काढा, आय वाय वाय काढा, दोघांना ऍड करा, विषय क्लोज, ठीक आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पण तेच आहे बेटा, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा तेच आहे बेटा. काय पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. सिंपलशी गोष्ट, काय सिंपलशी गोष्ट, ठीक आहे ना. तर याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, ठीक आहे ना. त्याच्या दोन डेफिनेशन मी तुम्हाला समजावून सांगतो, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. चला, हा आय पी म्हणजे काय? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. हे म्हणजे काय? इज इक्वल टू आय एक्स एक्स म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, प्लस याला प्लस म्हणता, याला म्हणता आय वाय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. आलं लक्षात? चला, तर पहिली डेफिनेशन मला हीच खूप आवडते, काय पहिली डेफिनेशन लिहितो बेटा बघा मी. पोलर मोमेंट ऑफ inertia is defined as the sum of, काय बेटा ही बेरीज आहे, कोणाची? ही बेरीज सम बेटा, ही काय आपली बेरीज सम आहे बेटा. कोणाकोणाची बेरीज आहे? द सम ऑफ, ही बेरीज आहे बेटा, द सम ऑफ कोणाकोणाची बेरीज आहे बेटा? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस, द सम ऑफ
मोमेंट ऑफ inertia about x axis म्हणजे ix and moment of inertia about y axis संपला विषय. सोपं आहे का नाही? इट इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. विषय क्लोज झाला आपला, संपला विषय. आणि जर दुसरी तुम्हाला लिहायची असेल एकदम खतरनाक वाली तर लिहा polar moment of inertia is defined as the moment of inertia of the plane which is perpendicular to the x and y axis. अरे जाऊ द्या ना भाऊ, ठीक आहे ना, मी जी बोलली ना ती सुद्धा तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ही मला असं वाटतं ही छान आहे, सोपी, मस्त आहे. ठीक आहे, तर IX काढा, IY काढा, दोघांची ऍडिशन करा, तुम्हाला पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. ठीक आहे ना. तर आय होप सो आजची संपूर्ण जी थेरी होती बेटा, ही थेरी आपली संपलेली आहे. आणि नेक्स्ट न्यूमेरिकलला आपण याची फॉर्म्युला डिस्कस करू आणि त्यासोबतच आपण पुढे आपले न्यूमेरिकल कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, चला. तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.